देशाच्या राजकारणात आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सध्या एक चर्चा ही आवर्जून सुरू आहे, ती म्हणजे E20 पेट्रोलची. सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट सर्वसामान्यांच्या गाड्या कबाड करतोय का, असा गंभीर आरोप प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यप यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मोदी सरकारला केला होता. पण आता या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे. मनीष कश्यप यांनी ज्या टोयोटा कंपनीवर आरोप केले होते, त्याच कंपनीनं आता मनीष कश्यप यांच्या विरोधात FIR दाखल केलेली आहे. नितीन गडकरींनी सुद्धा स्वतः या प्रकरणाचा खुलासा करत मनीष कश्यप यांचे दावे कसे खोटे आहेत आणि बेबुनियाद आहेत हे पुराव्यानिशी सांगितलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि मनीष कश्यप यांचे आरोप काय होते, टोयोटाच्या तपासामध्ये नेमकं काय समोर आलंय आणि नितीन गडकरींनी काय पलटवार केलाय, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. आधी पाहूयात की मनीष कश्यप यांनी केलेले आरोप काय होते. तर कधी काळी भाजपचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बिहारवासी युट्यूबर मनीष कश्यप यांनी सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जो आहे तो शेअर केला. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच 40 लाख रुपयांची टोयोटा इनोवा हायक्रॉस ही कार खरेदी केली होती. ही गाडी फक्त 12,000 किलोमीटर चालल्यानंतर खराब झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये काय आरोप केले होते, तर इंजिनमध्ये बिघाड झालाय, पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलच्या मिश्रणामुळे गाडीचं इंजिन चालताना अचानक बंद पडत होतं आणि इंजिनमधून नॉकिंगचा आवाज येत होता. गाडीचं मायलेज थेट 20 किलोमीटरवरून 5 किलोमीटरवर आल्याचा दावा सुद्धा या व्हिडिओमध्ये त्यांनी केला होता. इंधनाचा रंग बदलला असाही आरोप मनीष कश्यप यांनी केला. फ्युएल टँक ओपन करून त्यांनी दाखवलं की टँक मधल्या पेट्रोलचा रंग हा बदललेला होता आणि त्यात कचरा किंवा घाण दिसत होती. त्यांनी हे प्रकरण कोर्टामध्ये नेण्याची सुद्धा धमकी दिली. तसंच सरकारनं सक्ती न करता शुद्ध पेट्रोलचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. मनीष कश्यप यांच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर E20 इंधनाबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत कार निर्माता कंपनी जी होती म्हणजेच टोयोटा मोटर्स यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आणि मनीष कश्यप यांचे सगळे आरोप हे थेट फेटाळून लावले. टोयोटाच्या तांत्रिक पथकानं या कारची सखोल तपासणी केली आणि या तपासणीमध्ये जे सत्य समोर आलं ते थक्क करणारं आहे. टोयोटानं असं स्पष्ट केलेलं आहे की गाडी ही E20 साठी 100% सुरक्षित आहे. टोयोटा इनोवा हायक्रॉसची रचना, चाचणी आणि सर्टिफिकेशन विशेषतः E20 इंधनासाठीच करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या इंधनामुळे गाडीचं कोणतंही नुकसान होऊ शकत नाही. खरा दोष हा भेसळयुक्त पेट्रोलचा आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. तांत्रिक तपासणीत असं आढळून आलंय की गाडीमध्ये भेसळयुक्त इंधन वापरलं गेलं होतं. त्या पेट्रोलमध्ये बाहेरचा कचरा आणि इतर अशुद्ध घटक होते. गाडी आता पूर्णपणे ठीक असल्याचं सुद्धा कंपनीनं सांगितलंय. सर्व्हिसिंगच्या नियमांनुसार गाडीच्या टाकी आणि पाईपलाईन मधून ते दूषित इंधन काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता पुन्हा प्रमाणित E20 पेट्रोल भरण्यात आलेलं आहे आणि आता गाडी उत्तम प्रकारे चालतीये. ती ग्राहकाला म्हणजेच मनीष कश्यप यांना परत सुद्धा करण्यात आलेली आहे. गाडीच्या कोणत्याही इंधन प्रणालीला धक्का लागलेला नाहीये असं टोयोटा कंपनीनं स्पष्ट केलंय. आता या प्रकरणाबाबत कंपनीचा खुलासा तर समोर आलाच, पण या वादात आता थेट एंट्री झाली, ती म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची. नवराष्ट्र नवभारतच्या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी या युट्यूबरवर जोरदार हल्लाबोल केला. गडकरींनी या प्रकरणामागची आणि पडद्यामागची कहाणी सांगताना एक मोठा खुलासा केलाय. ते असं म्हणाले की आरोपानंतर टोयोटा कंपनीनं मनीष कश्यप यांना गाडी तपासणीसाठी पाठवण्यासाठी सांगितलं होतं, पण कंपनीनं वारंवार विनंती करून सुद्धा त्या युट्यूबरनं सुरुवातीला आपली गाडी द्यायला नकार दिला. शेवटी जेव्हा कंपनीनं कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली तेव्हा कुठे मनीषने गाडी तपासणीसाठी कंपनीकडे जमा केली. पुढे बोलताना गडकरींनी असंही स्पष्ट केलेलं आहे की जेव्हा टोयोटाच्या तज्ज्ञांनी कार तपासली तेव्हा त्या गाडीच्या फ्युएल टँकमध्ये पेट्रोल सोबत पाणी मिक्स असल्याचं आढळलं. म्हणजेच या खराबीचा आणि इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलचा काडी मात्र संबंध नव्हता. चुकीची माहिती पसरवणं, ब्रँडची नाहक बदनामी करणं आणि अफवा पसरवणं या गुन्ह्याखाली टोयोटा कंपनीनं आता मनीष कश्यप यांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल केलेली आहे. आता हे सगळं प्रकरण अशा वेळी समोर आलेलं आहे जेव्हा भारत सरकार देशातल्या
कच्च्या तेलाची आयात कमी करण्यासाठी, प्रदूषण घटवण्यासाठी आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या उसावर आधारित इथेनॉल उद्योगाला चालना देण्यासाठी E20 पेट्रोलवर मोठ्या प्रमाणावर भर देते. नितीन गडकरींचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट सत्य असतेच असं नाही. स्वतःच्या वाहनात इंधन भरताना ते चांगल्या आणि अधिकृत पेट्रोल पंपावरूनच भरलं जातंय ना याची खात्री करणं सुद्धा ग्राहकांची जबाबदारी आहे. कारण इंधनातली भेसळ किंवा पाणी कोणत्याही चांगल्या गाडीचं इंजिन जाम करू शकतं. मनीष कश्यप यांच्या या दाव्यांवर आणि टोयोटाच्या या कायदेशीर कारवाईवर तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या E20 धोरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की कळवा.